मला त्या त्या प्रोजेक्टमधून किंवा त्या 100 कोटीच्या रस्त्यातून मला टक्केवारी नको आहे. मला ते सगळं चांगलं झालं पाहिजे ह्या मताचा मी हे माझं विचार. दररोज मोजमाप करून घेणार. डांबर किती, खडी किती, हे किती, ते किती, ज्या चार्टमध्ये जे लिहिलेलं आहे ते सगळं विथ फिल्ममध्ये व्हिडिओ शूटिंगमध्ये मला पाहिजे. विरोधक माझ्यावर टीका करतात त्यांचं ते कामच आहे. हे टक्केवारीनं काय रस्ता करतो का, ग्राउंडमध्ये पैसे खातो का, लॅम्पमध्ये पैसे खातो का, कोणाला पण विचारावं. मी म्हणतो म्हणून विचारावं. असं एक सांगायचं की हिंदुत्वासाठी हे यांचं घरदार बाहेर पडले. रस्ता सांगा, कारखाना सांगा, अमुक सांगा, दूध डेअरी सांगा, म्हणजे जिथं 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 मीटर आहे, जिथं जिथं पैसा आहे, प्रत्येक व्यक्तीला काय ना काहीतरी व्यसन असतं. कोण दडवून व्यसन करतं, कोण खुलेआम करतं. वस्तुस्थितीनुसार मी असलो तर धोळा उडू. नमस्कार मित्रांनो, आज आपलं स्वागत आहे विशाळ या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजपासून आपण सुरू करतोय एक नवी सिरीज आसामी, ज्यामध्ये आपण राजकीय व्यक्तिमत्वांच्या दुसऱ्या बाजूचे पैलू उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत जिल्ह्यातील एक फायर ब्रँड नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले साहेब, ज्यांच्या प्रत्येक आंदोलनाने, ज्यांच्या प्रत्येक व्हिडिओ बाईटने प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना धडकी भरते असे रविकिरण इंगवले साहेब राजकारणाबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यात, आपल्या सामाजिक जीवनात कसे वावरतात हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. तर आज आपल्यासोबत आहेत रविकिरण इंगवले साहेब. नमस्कार. आसामी असा एक प्रश्न आहे की रविकिरण इंगवले स्वतःला काय समजतात, म्हणजे त्यांचं आत्मचिंतन किंवा आत्मचरित्र काय आहे हा त्यांचा प्रश्न अतिशय चांगला आणि सुज्ञ प्रश्न आहे. मी स्वतःला नेता समजत नाही, मी स्वतःला कार्यकर्ता समजतो. मी स्वतःला नेतृत्व गुण संपन्न समजत नाही, मी स्वतःमध्ये मित्रत्व साठवून ठेवलेला एक सर्वांचा मित्र समजतो. राजकारण मी फार कमी करतो, समाजकारणावर माझा जास्त मदार असते. कारण याचं कारण स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचं एक वाक्य असायचं नेहमी भाषणामध्ये की 80% समाजकारण आणि 20% राजकारण आपल्या पक्षातील शिवसैनिकांनी करावे. भले मी फार जुना शिवसैनिक जरी नसलो तरी गेल्या 8 वर्ष पूर्ण सक्रियपणे काम करतो शिवसेनेमध्ये. आणि एक स्वतःच्या आत्मचिंतनामध्ये एक लक्षात आलेलं आहे की आपण भविष्यात स्वतःला कोणतरी समजण्यापेक्षा जनतेनं आपल्याला चांगलं समजावं यासाठी माझं कायम प्रयत्न असतो. कोणतंही आंदोलन असो, आंदोलनाच्या माध्यमातून इतर नेत्यांनी काय केलं काय नाही, कोल्हापूर शहराच्या जिल्ह्याच्या समस्या काय आहेत त्या सोडवलेल्या आहेत की नाही, विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्यांचं काय सुरू आहे, जनरल पब्लिकला आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, सरकारकडून काय अपेक्षा पूर्ती झालेली नाही, या सगळ्याचा एकंदरीत अभ्यास केल्यानंतर एक लक्षात आलं की आसामी ह्या प्रश्नाचं उत्तर देताना माझ्यासारख्या एक शिवसैनिकाला एकच आठवतं किंवा मी एक सांगू इच्छितो की मी सर्वसामान्य परिवारात जन्माला आलेला सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे आणि मित्र आहे. तुम्ही सर्वसामान्यांचे मित्र आहात, कार्यकर्ते आहात. समाजकारणात, राजकारणात यायची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला? मुळात माझे वडील राजकारणात, समाजकारणात होते. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक चळवळी उभा केल्या. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं नाव लौकिक केलं. आणि अशा एका प्राध्यापकांच्या घरामध्ये माझा जन्म झाला. आणि त्यांचं जे उद्दिष्ट, त्यांची ध्येय धोरणं, त्यांचं वागणं, त्यांचं समाजकारण, त्यांचं अर्थकारण, त्यांचं राजकारण, ह्या अशा बऱ्याचशाच गोष्टी आत्मपरीक्षण केल्यानंतर असे वाटले की आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या परिवाराचं, आपल्या वडिलांचं नाव आपण जिवंत ठेवलं पाहिजे. त्यासाठी राजकारणात आलो. 8-10 वर्षापूर्वी रविकिरण इंगवले साहेबांच्याकडे भरपूर पर्याय होते, पण त्यांनी शिवसेनेचीच का निवड केली? पर्याय प्रत्येक व्यक्तीला भरपूर असतात, पण ह्याचा अर्थ आपण कुठेही जाऊन आपलं आयुष्य बर्बाद करणं किंवा आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणं हे योग्य नाही. शेवटी पक्ष कोणताही असला तरी भगवा कलर त्यात हवा होता. पण संपूर्ण जर भगवा मिळत असेल तर याच्यापेक्षा आनंद जास्ती कशातच नसतो. पण भगवा याचा अर्थ अन्य समाजाचा, अन्य धर्मियांची मी कुचेष्टा करतो असं होऊ शकत नाही. माझ्या धर्माचं पालन करणं, माझ्या धर्माचा झेंडा मिरवणं हे मी माझं परम कर्तव्य समजतो.
माझ्या भविष्याच्या राजकीय वाटचालीमध्ये मला काय मिळो न मिळो, पण गद्दार हा शब्द माझ्या पाठीवर कधी मी येऊन देणार. तुम्ही आत्ता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं सरांचा उल्लेख केला असा विष्णुपंत इंगोले सरांचा. इंगोले सरांची अशी कोणती आठवण आहे जी तुम्हाला राजकारणात सक्रिय राहण्यासाठी प्रेरणा देते? इंगोले सरांच्या बाबतीत शेकडो आठवणी असतील, पण असा माणूस कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पुन्हा जन्मास येणार नाही. कारण त्यांची राजकारणाची पद्धत फार वेगळी होती. प्राध्यापक म्हणून शिकवताना वर्गामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी कधीच समजणार नाही. आपलं ही मुलं आहेत, आपण यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, आपल्या भारत देशाचं नाव लौकिक झालं पाहिजे, या उद्देशानं ते प्रत्येकाबरोबर बोलायचे. घरचं दारिद्र्य असताना एका व्यक्तीच्या जीवावर 50-50 लोक इंगोली परिवारातली जगत होते. पण त्यांनी कधी बाकीच्यांना बगल देऊन काही केलं नाही. आपल्या परिवाराला एकत्रित घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे एक अँबॅसेडर होती MHK 6237. दररोज किमान एकदा तरी ती बंद पडायची. कधी डिझेल संपायचं, कधी बॅटरी डाऊन व्हायची, कधी त्या पुढच्या टँकमधलं पाणी संपायचं. पण ह्या बिचाऱ्याने कधी गाडी बदलली नाही, परिस्थिती नाही म्हणून. ह्यांच्याकडे कधी कोण ड्रायव्हर नव्हते, गाडी मी स्वतः धुत होतो. 2 हातात 2 बादल्या घ्यायच्या, घरातून 100 फूट खाली यायचं, पुन्हा गाडी स्वच्छ करायची. का तर आपल्या बापाची गाडी किमान स्वच्छ असावी, हा त्यामागचा उद्देश होता. आणि असं एक प्रामाणिक आणि चळवळीतला कार्यकर्ता. इंगोले सरांचं म्हणजे मूळ गुण काय की चळवळीतला कार्यकर्ता. त्यांचा मृत्यू जर लवकर झाला नसता तर ते आज कोल्हापूर जिल्ह्याचे मिनिस्टर म्हणून दिसले असते. कारण त्यांच्या मागं जनसमुदाय प्रचंड होता, मानणारा वर्ग त्यांनी तयार करून ठेवला होता. इंगोले सरांना विविध पक्षातली देखील माणसं मतदान करायची. आणि आता ह्या घाणेरड्या राजकारणात म्हणजे फुटाफुटी, रस्त्यातून पैसे खायचे, लाईटमध्ये पैसे खायचे, टक्केवारीचे पैसे खायचे, अशा या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनता कंटाळलेली आहे. इंगोले सरांनी प्रत्येकाची डिपॉझिट जप्त करून मोठ्या फरकानं, प्रचंड मोठ्या फरकाने, या पश्चिम महाराष्ट्रात असा फरकच जाणवला नसता, इतक्या मोठ्या फरकाने त्यांनी निवडून येऊन दाखवलं असतं. पण माझं दुर्भाग्य समजा किंवा कोल्हापूरवासियांचं दुर्भाग्य की खरा कार्यकर्ता आज कोल्हापूर शहरात जिवंत नाही. नाही तर कोल्हापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराचं रूपच आपल्याला पाहायला मिळालं नसतं. जे काय आहे ते चांगल्या पद्धतीचं, चांगल्या क्वालिटीचं काम झालंच पाहिजे. जनतेला विवंचनेत न ठेवता जनतेच्या समस्या सोडवणारं नेतृत्व हरपलं. ह्या व्यतिरिक्त भरपूर बोलता येतं, त्यांच्या आठवणी भरपूर आहेत. अगदी काबाड कष्टामध्ये त्यांनी स्वतःचं आयुष्य व्यतीत केलं. शेवटच्या क्षणापर्यंत पक्षातून फुटले नाही, शेवटच्या क्षणापर्यंत. आणि त्यांचं स्वतःचं जे नेतृत्व गुण होतं, त्यांचं जे वक्तृत्व होतं, ते वक्तृत्व आज कोल्हापूर शहरामध्ये दाखवण्यासारखं कोणी व्यक्तीच शिल्लक नाही. आणि ही वस्तुस्थिती मी त्यांचा मुलगा या नात्यानं सांगत नाही. तुम्ही जनरल बाहेर पब्लिकला जरी विचारलं तर पब्लिक देखील हेच सांगेल की असा माणूस पुन्हा होणे. म्हणजे व्यसन करताना सापडेल तो चोर. आणि जर कोण सिगरेट ओढत असतील तर माझं तुमच्या मुलाखतीच्या निमित्ताने एवढंच सांगतो की हे व्यसन फार वाईट आहे. तर किमान आणि 15 वर्ष जगले असते. पण आमचं दुर्भाग्य, मी स्थायी समिती सभापती म्हणून काम केलं, उपमहापौर म्हणून काम केलं. अर्धा इंच जागा कुणी कोल्हापूरवाल्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी कुणी दाखवायची का? अर्धा इंच जागा महानगरपालिकेची मी बळकवली. जर एखादा माणूस सोन्याचा चमचा घेऊन जर जन्माला आला तर त्याला त्या चमच्याची किंमत नसते. बहुतेक दिवार पिक्चर आहे, मेरा बाप चोर आहे म्हणून लिहिलेलं असते बघा. तसं त्या राजेश क्षीरसागरांच्या पाठीवर गद्दार हा शिक्का आहे, त्या आयुष्यात